एलिफंट फॉलच्या बाजूला आहे एअरफोर्स म्युझियम, जे खूप छान आहे. आपण आता ते बघायला आलोय. आता आपण आतमध्ये शिरतोय. फक्त म्युझियमच्या आतमध्ये आपल्याला फोटो काढायला परमिशन आहे, बाकी कुठेही आपण फोटोग्राफी करू शकत नाही. हे आपल्या राष्ट्रपती मुर्मूंचा इथे फोटो लावलेला आहे. सगळ्या वेगवेगळ्या एअरक्राफ्टची इथे माहिती दिली आहे. हे चीता हेलिकॉप्टर आहे. इथे सगळी माहिती लिहिली आहे की रेस्क्यू पायलट इजेक्शन सीट असते आणि कसं रेस्क्यू केलं जातं याची माहिती इथे दिलेली आहे. सगळ्या पार्ट्सची इथे माहिती दिली आहे. हे प्रोपेलर हेड आहे, हे मेन रोटर हेड आहे, ती इजेक्शन सीट आहे, ते टायर्स आहे. इथे आपला सगळ्या भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा झेंडा लावलेला आहे आणि वेगवेगळ्या आपल्या भारतीय वायुसेनांच्या विमानांचे फोटो लावलेले आहेत. अतिशय सुंदर आहे हे एअरफोर्स म्युझियम. एअरफोर्सच्या कमांड्स काय आहेत त्याची इथे माहिती दिली आहे. सगळे गॅलेंट्री अवॉर्ड ज्यांना मिळाले आहेत. ते आपल्या जाबाज जवानांची माहिती दिलेली आहे इथे. प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून यावा असे म्युझियम आहे. इथे सगळ्या चीफ जे आहेत एअर स्टाफ इंडियन एअरफोर्सचे फोटो काढलेले आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्लेन्सचे माहिती दिलेली आहे. ते प्लेन्सचे मॉडेल ठेवलेले आहेत. आपण इथे फ्लाईट सिम्युलेटरचा पण एक्सपिरियन्स करू शकतो. फ्लाईट आपण फ्लाय करू शकतो. या ड्रेसेसची माहिती दिली आहे एअरफोर्सच्या. फ्लाइंग ओव्हरऑल गिअर किती सुंदर आहे. यांचा प्रत्येक सीझन प्रमाणे आणि ओकेजन प्रमाणे ड्रेस वेगळे आहेत. एअरफोर्सचा युनिफॉर्म बघणं तेच किती प्राऊडची गोष्ट आहे. किती छान दिसतात एअरफोर्सवाले लोक जेव्हा तो युनिफॉर्म घालून फिरतात. एक वेगळीच पर्सनॅलिटी येते त्यांची. छोटे छोटे मॉडेल्स ठेवले आहेत गन्सचे, ॲम्युनिशनचे, अवॉर्ड्सचे आणि आपल्या प्लेन्सचे. ही गन बघा, काय अमेझिंग गन आहे. हे रॉकेट्स आहेत. हे INS ब्रह्मपुत्राची प्रतिकृती आहे. दालन बनवले जिकडे प्रत्येकाचं ट्रेडिशनल दाखवले. हे आसाम आहे, मेघालया, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा सगळ्यांचे लोकल ड्रेसेस, त्यांचे ट्रेडिशन्स हे या म्युझियममध्ये दाखवले आहेत. हे नागालँडचं आहे. हे मणिपूरचं ट्रेडिशन आहे. MI-4 हेलिकॉप्टर आहे आणि याची इथे माहिती दिली आहे. खूप भारी वाटतंय ना फ्रेंड्स हेलिकॉप्टर एवढं जवळून बघायला. वाव, सी द फ्लाइट्स हियर. सगळ्या हेलिकॉप्टर्सची आणि कॉम्बॅक्ट व्हेकल्सची इथे आय मीन एरोप्लेन्सची इथे सगळी माहिती दिली आहे. वाव, कसलं अमेझिंग आहेत हे सगळे. हा, इथे बाहेर हे
ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे शॉर्ट टेक, याची सगळे प्रत्येक एअरक्राफ्टची माहिती दिली आहे. थंड व्हायला लागलाय. जेट प्लेन के अंदर भी जा. या प्लेनच्या तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकता. आम्ही आता जातोय प्लेन मध्ये. उचल उचल. मुझे नहीं पता था जब हमारे घर के सामने एयरफोर्स था ना, वहाँ पे मेरा ड्यूटी लगा था. हे बघणं, दिस इज अ ट्रीट टू आय गाईज. तो नक्की या आणि हे म्युझियम नक्की बघा. तर फ्रेंड्स, अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ज्यांनाही पुढे टूर करायची असेल, फॅमिलीबरोबर करायची असेल, त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत, त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ, हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं, कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.